मंडळी, आज आपण आलो आहोत संगमेश्वरच्या जवळ 12 किलोमीटरवर असलेल्या शृंगारपूर या गावी. या गावाला ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. मराठा साम्राज्याच्या महाराणी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचं हे माहेर. आणि या गावाच्या पूर्व दिशेला आहे प्रचितगड, जिथे भैरी भवानीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. शृंगारपुरामधील ग्रामस्थ अनेकदा या मंदिरात देवीच्या दर्शनाला जात, परंतु अवघड वाट असल्यामुळे ग्रामस्थांनी देवीकडे शृंगारपूर गावात तिचे प्रतिरूप प्रतिष्ठापित करण्याचा कौल मागितला. देवीने कौल दिल्यानंतर शृंगारपूर गावच्या वेशीवर 2018मध्ये भैरीभवानी मंदिर पूर्ण बांधून झाले आणि विधिवत प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली. प्रशस्त सभामंडपामध्ये मधोमध गणपती बाप्पांची संगमरवरी मूर्ती आहे. त्यानंतर काळ्या पाषाणात भैरी भवानीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट, नाकात नथ, 4 हातांमध्ये विविध आयुध आहेत. त्याचबरोबर गर्भगृहामध्ये उजवीकडे भैरीदेवाची मूर्ती आहे, तर डावीकडे गर्भगृहात महालक्ष्मीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूस पश्चिम देवता महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. इतिहासाची पानं उलटत असतानाच आमची पावलं निघाली कसब्याकडे. सरदेसाईंचा वाडा. इथेच 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुघल सरदार मुकर्रब खानने फितुरीने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले होते. विशाळगडाहून रायगडला जाताना संभाजी महाराज येथे मुक्कामासाठी थांबले असता ही दुर्दैवी घटना घडली. मोडतोड झालेला आणि वर्षानुवर्ष जीर्णावस्थेत असलेला सरदेसाई वाडा आणि त्याच परिसरात असलेली भग्नावस्थेतली ही शिवमंदिरं इतिहासातल्या त्या अत्यंत काळ्या दिवसाची आठवण करून देतात. कैदेत पडण्याआधी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणींचा शेवटचा साक्षीदार म्हणजे हा सरदेसाई वाडा.